आता जगातील 16 मुस्लिम देशांनी थेट इस्रायलला इशारा दिला आहे। इस्रायलने केलेल्या एका कृतीमुळे मुस्लिम देशांनी धमकी दिली आहे। नक्की काय घडलंय सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। 18 एप्रिल 2026 रोजी दोहा येथे कतार, सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्किस्तानसह 16 इस्लामिक देशांची महत्त्वाची बैठक झाली। इस्रायलने सोमालीलँडमध्ये आपल्या राजनैतिक प्रतिनिधीची नियुक्ती केली आहे आणि याच निर्णयाने मोठा वाद पेटला आहे। या 16 देशांच्या मते इस्रायलचं हे पाऊल सोमालियाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचं थेट उल्लंघन आहे। सोमालीलँड हा भाग सोमालियाचा अविभाज्य हिस्सा मानला जातो, त्यामुळे तिथं स्वतंत्र प्रतिनिधी नेमणे म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याची पायमल्ली असल्याचा आरोप या देशांनी केला आहे। संयुक्त निवेदनात त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की अशा एकतर्फी कृतीमुळे आफ्रिका खंडात अस्थिरता निर्माण होईल आणि हा एक धोकादायक पायंडा ठरेल। पाकिस्तान, इंडोनेशिया आणि बांगलादेश सारख्या देशांनीही याचा तीव्र विरोध केला आहे। आता या राजनैतिक वादामुळे मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील समीकरण बदलणार का? तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।